औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील होडगी रोड विमानतळावरून सध्या विमानसेवा ठप्प आहे. ठप्प असलेल्या या विमानसेवेबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की सध्या सोलापूरच्या विमानतळावरती विजिबिलिटी कमी आहे आणि अशा परिस्थितीत विमानसेवा सुरू ठेवणे म्हणजे धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम नाईट लँडिंगची सोय करण्यात येईल, त्यानंतर विमानसेवा सुरू करण्यात येईल आणि जे काही अडचणी आहेत, अतिक्रमणाबाबत अडचणी आणि कोर्टाचे नियम, हे सर्व त्याच्या पलीकडे जाऊन लवकरच येणाऱ्या 15 ते 20 दिवसात मोठा निर्णय घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले आहेत. विमानतळाच्या बाबतीत अधिक माहिती देताना पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले आहेत पाहूयात. बरं, आता वेगळं तुम्हाला काय पाहिजे असं सांगा. मला कुठलं काम अपेक्षित सांगा. तुम्ही विमान सेवा चालू करून दिली, आमच्याकडे ना दृश्य मान्यतेचं कारण देऊन ती विमान सेवा बंद होत आहे. त्या संदर्भात तुमच्या आमदारांचं काही कंपनीशी बोलणं झालेलं आहे का? तुम्ही असं म्हणताय की विमान सेवा चालू राहणार आहे, ती कुठल्या सोलापूरकरांना आश्वासन द्या. आता पहिला विषय आहे की मी मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालखंडासंदर्भातली माझी प्रेस आहे, याच्या विषयावर मी बोलतो. आता या विषयाच्या संलग्न आपली चर्चा होईल. याच्यावर आपण ही प्रेस संपली की मला तुम्ही प्रश्न विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. कारण प्रेस आता दुसरीकडे जाईल. आपला जो मुद्दा आहे की आपण ज्या मुद्द्यासाठी या ठिकाणी आपण चर्चा करतोय त्याच्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असले तर विचारा. पण विमानसेवेच्या बाबतीत मी सांगतो आपल्याला की विजिबिलिटीचा प्रॉब्लेम येतोय का, तर 100% येतोय. ढगाळ वातावरणामध्ये किंबहुना अशा परिस्थितीमध्ये विजिबिलिटीचा प्रॉब्लेम सोलापूरच्या विमानतळाला सातत्याने येतोय. अशा कालखंडामध्ये विमानसेवा चालवणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळणं, हा जो विषय आहे तो विषय आहे. आणि आता आपण तातडीनं काय निर्णय घेतोय की नाईट लँडिंगची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत, काय कोर्टाची अडचण आहे आणि कोर्टाच्या अडचणीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायला लागतात. येणाऱ्या 10, 15, 20 दिवसामध्ये आपण त्या गोष्टी पुढे गेलेल्या पाहाल. आणि लवकरच या सोलापूर शहरामध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था उभी राहील आणि सातत्याने विमानसेवा चालू राहील. आता आम्ही कंपनीशी चर्चा करतोय की ही विमानसेवा सातत्यानं चालू राहिली पाहिजे. अशा पद्धतीची चर्चा आम्ही कंपनीशी करतोय. नाईट लँडिंग झालं तरच हे सुरू राहील आणि आता बंद होईल असं काय आहे का? तुमचं काय इच्छा आहे की विजिबिलिटी नसताना विमान चाललं पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे का? यातून एक नाईट लँडिंग आपण समजून घ्या. त्या ठिकाणी नाईट लँडिंगची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी बाकीच्या सुविधा असतात. या ठिकाणी सोलापूरला जोपर्यंत नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विजिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. आजूबाजूला झालेलं अतिक्रमण, कोर्टाने दिलेला स्टे, याही सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. पण आपण कोर्टामध्ये त्या संदर्भातली आपली भूमिका तातडीने मांडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोर्टाशी आम्ही आपली भूमिका मांडून तातडीने ती व्यवस्था उभी करू आणि जी जमीन ताब्यात घेणं आवश्यक आहे नाईट लँडिंगसाठी ती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि वेळ पडली तर सक्ती करू. पण आम्ही तातडीनं ही त्या जागा खाली करण्याचं काम करू. आणि जे अतिक्रमण बेकायदेशीर केलेलं आहे, गावात घर असताना तिथे जाऊन नव्यानं घरं बांधलेली आहेत, पत्र्याचं शेड टाकून जे अतिक्रमण केलंय ते निष्कासित करावंच लागेल आणि त्यासाठी तातडीने कारवाई करू. वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु एनसी वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.